नमस्कार. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आजचा जो आपला विषय आहे हा गौण खनिज संदर्भातील महसूल अधिकाऱ्यांपुढील प्रकरणे महत्त्वाचा विषय आहे आणि थोडं समजून घेणे खूप आवश्यक आहे. त्या संदर्भातली तरतूद जी आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचे सेक्शन 48 मध्ये तरतूद आहे आणि सेक्शन 48च्या सबसेक्शन 1 प्रमाणे जमिनीच्या वर म्हणजे पृष्ठभागावर किंवा जमिनीच्या आत पोटामध्ये कितीही अंतरावर जे काही गौण खनिज असेल त्यावरचा स्वामित्व हक्क हा शासनाचा असतो. म्हणजे मग त्यात मुरुम असेल, माती असेल, दगड असेल, कुठल्याही स्वरूपाचं खनिज असेल, त्यात वाळू असेल, चुनखड असेल, त्यावर सर्वस्वी स्वामित्व हक्क हा शासनाचा असतो. त्यामुळं असे काही गौण खनिजाचा काही वापर करण्यावर या कायद्यानुसार काही निर्बंध ठेवलेले आहेत की त्याची रॉयल्टी शासनाला दिल्याशिवाय त्याचा वाहतूक करता येत नाही, वापर करता येत नाही, उत्खनन करता येत नाही. या संदर्भातली तरतूद या सेक्शन 48 मध्ये आलेली आहे. आता आपण सेक्शन 48चे सबसेक्शन 7 वरच येऊ डायरेक्ट आपण. त्या सबसेक्शन 7 प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला कायदेशीर मार्गाने गौण खनिजाचं वाहतूक, साठा, खोदकाम, वापर असं करायचं असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. अशी तरतूद सेक्शन 48 सबसेक्शन 7 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि असं जे काही गौण खनिज कुठं जर अनऑथोराइज बिगर परवानगीने जर उत्खनन केलं असेल, वाहतूक केलं असेल, साठा केला असेल तर कलम 47 सबसेक्शन 8 प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांना ते गौण खनिज जप्त करायचा अधिकार आहे. आणि अशा प्रकारामध्ये जर बेकायदेशीरपणा काही आढळून आला तर गौण खनिजाचे जे काही बाजारभाव असेल त्या बाजारभावाच्या 3 पट पेनल्टी घेण्याचा अधिकार हा जिल्हाधिकारी यांना आहे. आता या कलम 48 नुसार जिल्हाधिकाऱ्यांचे जे काही अधिकार आहेत ते सर्व तहसीलदार यांना डेलिगेट केलेले आहेत. म्हणजे आता जी काही कारवाई केली जाते काही बेकायदेशीर उत्खननाबाबत ते तहसीलदार यांच्या मार्फत कारवाई केली जाते. आता सेक्शन 48 सबसेक्शन 9 प्रमाणे रूल्स म्हणजे नियम करण्याचे अधिकार शासनाचा आहेत. त्यानुसार 1968 साली महाराष्ट्र शासनाने रूल्स केलेले आहेत आणि ते रूल्स आहेत महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू एक्स्ट्रॅक्शन अँड रिमूव्हल ऑफ मायनर मिनरल रूल 1968. या नियमाप्रमाणे या नियमाच्या नियम क्रमांक 2 म्हणजे रूल 2 प्रमाणे जर एखाद्या व्यक्तीस गावातल्या व्यक्तीस त्याचं स्वतःच्या घराच्या कामासाठी किंवा शेतीच्या वापरास 200 रुपयापर्यंतचं जर काही खनिज म्हणजे डबर असेल, कुठल्याही स्वरूपाचा दगड असेल, वाळू असेल, त्याचं उत्खनन करून जर वापर करायचा असेल तर विना रॉयल्टी भरता शासनास कुठलाही मोबदला न देता तो त्याला वापर करायचा, उत्खनन करायचा अधिकार आहे 200 रुपयापर्यंत. परंतु त्यासाठी त्यांनी तलाठी किंवा मंडळाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे. आता तलाठ्याला जे काही अधिकार आहेत 100 रुपयापर्यंत अधिकार तलाठ्याला आहे आणि 200 रुपयापर्यंत अधिकार सर्कल इन्स्पेक्टर म्हणजे मंडळ अधिकारी यांना आहे. या रूल 2 प्रमाणे ज्या व्यक्तीला खनिज वापरायचं असेल त्याने लेखी स्वरूपाचा अर्ज गाव तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे द्यायला पाहिजे आणि तो अर्ज आल्यानंतर 7 दिवसाच्या आत तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांनी ते गौण खनिज वापरायला, उत्खनन करायला परवानगी द्यायला पाहिजे लेखी स्वरूपात. ती जर 7 दिवसात परवानगी नाही दिली तर असं समजण्यात येतं की त्याला ती परवानगी मिळालेली आहे. आता जर त्यापेक्षा जास्त म्हणजे 500 रुपयापर्यंत जर खनिज त्याला वापरायचं असेल मग ते स्वतःचं घर बांधायला असो, शेतीच्या कामाला असो, विहीर खोदायला असो, विहीर बांधायला असो, तर अशा स्वरूपात 500 रुपयापर्यंतचा अधिकार हे तहसीलदारला दिलेले आहेत. परंतु तहसीलदार यांनी 30 दिवसाच्या त्यांच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज दिल्यानंतर
30 दिवसाच्या आत परवानगी देणं बंधनकारक आहे. जर 30 दिवसाच्या आत परवानगी नाही दिली तर असं समजण्यात येतं की त्याला परवानगी कायद्याने मिळालेली आहे. आता हा जो काही रूल 2 आणि 3ची जी तरतूद आहे, हे रूल्स ड्राफ्ट केले म्हणजे 1968 सालची ही तरतूद आहे. 1968 साली जे काही 200 रुपये किंवा 500 रुपयाची जी व्हॅल्यू आहे ती आज जर पाहिली आजच्या दृष्टीने म्हणजे 67-68 साली सोन्याचे काय भाव होते, जमिनीचे काय भाव होते, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन काय होते आणि आज काय परिस्थिती आहे, तर त्यामध्ये 300 पटीची तफावत दिसेल आपल्याला. मग त्यावेळेला जे काही सुवर्ण दर असतील आजच्या दरामध्ये 300 पटीपेक्षा जास्त तफावत आहे. वेतनामध्ये 300 पटीपेक्षा जास्त फरक आहे. त्यामुळं जर रूल 2 आणि 3चा जर विचार केला तर 200 रुपयापर्यंत खनिज म्हणजे आज त्याची व्हॅल्यू होते 60,000 रुपये आणि 500 रुपयापर्यंत खनिज म्हणजे त्याची आजची व्हॅल्यू होते 1,50,000च्या दरम्यान होते. परंतु ह्या तरतुदीकडे कोणी आजपर्यंत लक्ष दिलेलं नाही आहे की आता बदलत्या परिस्थितीमध्ये रूल 2 आणि 3मध्ये जे काही 200 आणि 500 रुपयाची तरतूद आहे त्यामध्ये काही बदल करायची आवश्यकता आहे की नाही, आज त्यामध्ये काही वाढ करायची गरज आहे की नाही, याकडे काही कोणी लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे ती तरतूद तशीच आहे 200 रुपये आणि 500 रुपये. पुन्हा रूल 3मध्ये अशी तरतूद आहे की एखादी मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था असेल आणि त्या मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना त्यांचे स्वतःचे घर बांधायसाठी जर काही गौण खनिजाची आवश्यकता असेल तर अशा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेला सभासदांना संपूर्ण गौण खनिज हे विना रॉयल्टी कुठल्याही शासनाला कुठलाही मोबदला न देता देण्याची तरतूद या रूल्समध्ये आहे. ते सर्व अधिकार तहसीलदारांना आहेत. त्याचप्रमाणे जर मागासवर्गीय व्यतिरिक्त इतर कुठलीही गृहनिर्माण सहकारी संस्था असेल आणि त्या संस्थेच्या सभासदांचं वार्षिक उत्पन्न 2400 रुपयापेक्षा कमी असेल तर अशा लोकांना अशा सभासदांना सुद्धा गौण खनिज वापरण्यामध्ये बिगर रॉयल्टी त्यांना गौण खनिज उत्खनन करता येतं, वापर करता येतो. परंतु त्याला 1,000 रुपयापर्यंतचे दगड आणि 500 रुपयापर्यंत इतर गौण खनिज इथपर्यंत मर्यादा दिलेली आहे. परंतु 2400 रुपये कधीचे आहेत? 1967चे 2400 रुपये आहेत. ते 2400 रुपये नंतर त्यात कोणी विचार केला नाही की आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्या 2400 रुपयामध्ये काही वाढ करायला पाहिजे, त्याचा काही विचार केला गेला नाही. आजचे 2400 रुपये जर पाहिले 2400 गुणिले 300 म्हणजे ते जवळजवळ 7,20,000 रुपये होतात. म्हणजे आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्या 2400 रुपयामध्ये काही वाढ करायला पाहिजे, पण त्याकडे कोणी अद्यापर्यंत काही लक्ष दिलेलं नाही कोणी. त्यामुळं ती तरतूद अशीच आहे, पण त्या तरतुदीचा वापर काही कोणी कधी करत नाही आहे. आता रूल 4 प्रमाणे जर कुंभार समाजाच्या व्यक्तीला परंपरागत कुंभारकाम करत असलेल्या समाजाच्या व्यक्तीला जर वीट बनवण्यासाठी काही मातीची आवश्यकता जर असेल तर त्या व्यक्तीला दरवर्षी 500 ब्रासपर्यंतची माती कुठल्याही स्वरूपाचा रॉयल्टी किंवा मोबदला न देता उत्खनन करून वापरायला परवानगी आहे. आणि 500 ब्रासपेक्षा जर जास्त वापरली तर त्याला रॉयल्टी भरणं गरजेचं आहे. परंतु त्यासाठी तहसीलदार यांच्याकडून ती व्यक्ती कुंभार समाजाची आहे असं ओळखपत्र घेणं बंधनकारक आहे. अशी तरतूद रूल 4मध्ये आलेली आहे. तसंच रूल 4A मध्ये वडारी समाजाच्या व्यक्तीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. वडारी समाजाचं पूर्वापार उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे दगड फोडणे, दगड विकणे, खडी विकणे असं पूर्वापार चालत आलेलं आहे. त्यामुळे जर त्या वडारी समाजाच्या व्यक्तीला दरवर्षी 200 ब्रासपर्यंत जर दगड त्याला खडी फोडण्यासाठी जर वापर करायचा असेल तर अशा 200 ब्रासपर्यंतच्या दगड विना रॉयल्टी त्याला वापर करायला मुभा दिलेली आहे. परंतु त्याकरिता तहसीलदार यांच्याकडून ती व्यक्ती वडारी समाजाची असल्याबाबतचं ओळखपत्र घेणं आवश्यक असतं. अशा पद्धतीची तरतूद रूल 4A मध्ये आलेली आहे. आता रूल 6 मध्ये जे काही तलाठी, सर्कल, तहसीलदार यांचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार
त्याच्याबाबत प्रतिबंध करायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. म्हणजे असं वाटलं जिल्हाधिकाऱ्याला की एक पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये हे अधिकार त्यांनी वापरू नयेत, तलाठी, सर्कल, तहसीलदार यांनी, तर ते असे प्रतिबंध करायचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. पुन्हा रूल 7 प्रमाणे जर गौण खनिजाचे उत्खनन करायला परवानगी दिली असेल, परंतु ते उत्खनन करताना जर लगत जमीन मालकाच्या बांधाला काही धोका पोहोचत असेल, बाजूच्या इमारतीला काही धोका पोहोचत असेल किंवा जवळच्या गावांना काही धोका पोहोचत असेल, तर ठराविक अंतरापासून हे उत्खनन करायला प्रतिबंध करायचा अधिकार तहसीलदार यांना आहे. त्याबाबतचे आदेश तहसीलदार देऊ शकतात. पुन्हा जर असं या तरतुदीचा जर काही भंग केला तर त्याच्याकडून त्या व्यक्तीकडून पेनल्टी वसूल करायचा अधिकार रूल 8 मध्ये दिलेला आहे. त्यात 1000 रुपयापर्यंतचा दंड आणि रॉयल्टीची संपूर्ण रक्कम वसूल करायचा अधिकार तहसीलदार यांना दिलेले आहे त्यामध्ये. आता पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न येतोय की विनापरवाना काही उत्खनन केलं जमिनीमध्ये किंवा विनापरवाना वापर केला किंवा विनापरवाना वाहतूक केली, तर अशा वेळी कारवाई करण्याचा अधिकार या तहसीलदार यांना आहे. त्याकरता प्रोसिजर जी फॉलो केली जाते, गाव तलाठी किंवा मंडलाधिकारी त्यांच्या जर निदर्शनाला आलं की एका व्यक्तीने त्याच्या जमिनीमध्ये अनधिकाराने उत्खनन केलेलं आहे आणि त्याची रॉयल्टी शासनास दिलेली नाही आहे, तर त्याबाबत तो गाव तलाठी किंवा मंडलाधिकारी हे स्थळ निरीक्षण करून त्याचा पंचनामा करून त्याचा अहवाल तहसीलदारला देऊ शकतात आणि त्यानंतर तहसील कार्यालयाकडून त्याबाबत पुढील कार्यवाही केली जाते. आता त्याकरिता जी काही प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे, तर ज्या जमिनीमध्ये त्यांना जाऊन पंचनामा करायचा आहे त्या जमिनीच्या मालकांना तरी त्याची खबर पाहिजे की आपल्या जमिनीमध्ये पंचनामा करतायत. बऱ्याच केसेसमध्ये असं आढळलेलं आहे की त्या जमीन मालकाच्या विरहित काहीतरी पंचनामे केले जातात, त्या जमीन मालकाला काहीच माहिती नसते आणि तो पंचनामा खरा की खोटा असा वादाचा विषय निर्माण होतो. म्हणून गाव तलाठी असो किंवा मंडलाधिकारी असो, त्यांनी त्याला मिळालेल्या खबरीवरून जर पंचनामा करायचा असेल तर किमान त्या जमिनीच्या मालकाला लेखी कळवायला पाहिजे, त्याला समक्ष हजर ठेवायला पाहिजे, त्याच्या देखत पंचनामा करायचा आहे. पंचनामा करतानाही इंडिपेंडंट व्यक्ती हे पंच म्हणून घ्यायला पाहिजे. बऱ्याच प्रकरणामध्ये असं लक्षात आलेलं आहे की तलाठी कार्यालयामध्ये काम करणारे जे काही लोक असतात किंवा तलाठी कार्यालयात कोणीतरी कामाला आलेलं असतं आणि तलाठी कार्यालयातच बसून काहीतरी पंचनामा करून त्याच्यावर त्या व्यक्तीच्या सह्या घेतल्या जातात. तसं न करता समक्ष त्या जमीन मालकाला लेखी कळवून त्याला जमिनीमध्ये हजर राहून त्याच्या देखत पंचनामा करायचा आणि पंच इंडिपेंडंट व्यक्ती असली पाहिजे, शेजारी पाजारचे शेतकरी असले पाहिजे त्यामध्ये आणि त्यांच्या देखत पंचनामा करायला पाहिजे आणि त्याचा डिटेल अहवाल हा तहसील कार्यालयाला पाठवायला पाहिजे. बऱ्याच वेळा असं आढळलेलं आहे की काही वाहनं हे अनधिकृत गौण खनिज वाहतूक करताना आढळलेले असतात आणि महसूल अधिकारी ते वाहनं जप्त करतात आणि पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये उभे करतात. त्याचा काही कुठं पंचनामा नसतो, पोलीस रेकॉर्डला कुठं त्याचं एंट्री नसते आणि कितीतरी दिवस ते वाहनं पडून राहतात तिथे. महसूल अधिकारी काही करत नाही, पोलीस म्हणतात आमच्याकडे काही फिरत नाही, काही नाही, पडलेत वाहन, महसूल अधिकाऱ्यांना सांगा. तर अशा पद्धतीने वाहन डिटेन करता येत नाही. त्याबाबत रामराव कन्स्ट्रक्शन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र हा 2010 व्हॉल्यूम 6 बॉम्बे केसेस रिपोर्टर पेज 236 यामध्ये मुंबई हायकोर्टाचं जजमेंट आहे. त्यामध्ये मुंबई हायकोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की अशी जर काही वाहनं जप्त करून ठेवले असतील की ज्याचे पंचनामा नाही आहे आणि पोलीस कंपाऊंडमध्ये विनाकारण पडून ठेवलेले वाहन आहेत, तर अशा पद्धतीने वाहन ठेवता येत नाही. त्या मॅटरमध्ये हायकोर्टाने डायरेक्शन्स दिले आहे की कुठल्याही प्रकारची श्युअरिटी न घेता ते वाहन त्या जमीन मालकाला परत करा म्हणून. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांना जर काही वाहन जप्त करायचे असतील त्याचा रीतसर पंचनामा करायला पाहिजे, पंचनामा करून वाहन जप्त करायला पाहिजे आणि नंतर त्याची सिक्युरिटी श्युअरिटी बॉन्ड घेऊन त्या जमीन मालकाला ते वाहन परत करायला पाहिजे. ही प्रोसिजर फॉलो करताना काही दिसत नाही आहे. आता बऱ्याच प्रकरणामध्ये असं लक्षात येतं की तलाठी किंवा मंडलाधिकारी हे स्थळ निरीक्षण चेक केल्याचे पंचनामे तयार करतात, त्यांचे अहवाल तहसील कार्यालयात पाठवतात.
पुढे तहसीलदार काय करतात की ज्या व्यक्तीच्या विरुद्ध ती तक्रार असते त्या व्यक्तीला नोटीस काढली जाते. नोटीस काढून तो हजर राहतो. तो त्यात म्हणतो की माझ्या जमिनीत उत्खनन केलेलंच नाही आहे, किंवा मी जे काही उत्खनन करीत होतो तो काही कुठे माझ्या जमिनीमधला निघालेला माती मुरुम काही कुठं बाहेर नेत नव्हतं. माझ्या जमिनीमध्ये लेवलिंगचं काम चाललेलं होतं. किंवा कोणी म्हणलं की माझ्या जमिनीमध्ये मी काही दुसरं काही करत नव्हतं, शेततलावाचं काम चाललं त्याच्यासाठी मी खोदत होतो. तर तहसील कार्यालयाने त्या प्रतिवादी व्यक्तीचं काय म्हणणं आहे ते पाहून त्याचा रीतसर चौकशी करायला पाहिजे. पण बऱ्याच प्रकरणात असं आढळतं की फॉर्मॅलिटी म्हणून नोटीस दिली जाते. समोरच्या व्यक्तीने जमीन मालकाने जे म्हणणं दिलं असतं त्याच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तो जो तलाठी किंवा मंडलाधिकारी यांनी दिलेला पंचनामा अहवाल असतो त्यावर विसंबून ऑर्डर केली जाते आणि हजारो लाखो रुपये रॉयल्टी भरा अशी ऑर्डर केली जाते. आता बऱ्याच प्रकरणात असं आढळलेलं आहे की एखाद्या बिल्डरची मोठ्या साईटवर काम चालू असतं. त्या साईटवर काम करताना अंतर्गत रस्त्यासाठी चर खोदायची कामं केली जातात. चर खोदलेलं जे काही मटेरियल निघतं तिथंच रस्त्यासाठी वापरलं जातं. त्याचे पंचनामे करून पाठवतात तलाठी सर्कल तहसीलकडे. तो बिल्डर किंवा जमीन मालक तहसील पुढं म्हणतो किंवा हे मी काही खनिज काही कुठं वाहतूक केलेली नाही, बाहेर नेलेलं नाही आहे, माझ्याच साईटवर लेवलिंगचं किंवा रस्त्याचं काम चाललं आहे त्याच्यासाठी मी खोदकाम केलेलं आहे. परंतु तो प्रतिवादी काय म्हणतो त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि सर्कलनी केलेल्या तलाठीने केलेल्या पंचनाम्यावर रिलाय होऊन डायरेक्ट रॉयल्टी भरायची ऑर्डर केली जाते. त्याच्यावर HDOकडे अपील केलं जातं. अपिलातही तो HDO म्हणतो की मोठं रॉयल्टीचं मॅटर आहे, मी याच्यात काही वेगळं करू शकत नाही. खालचेच ऑर्डर तसेच कन्फर्म केले जातात. इव्हन कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा त्याच ऑर्डर तसेच कन्फर्म केले जातात आणि कोणीही अधिकारी, महसूल अधिकारी त्यावर काही वेगळा विचार करत नाही आहे. हे फार चुकीचं आहे. त्यामुळे काय होतं की लोकांना खूप मोठा अन्याय होतो. आता 1980 साली शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे. त्या परिपत्रकामध्ये असं आलेलं आहे की जमिनीची लेवलिंग करायसाठी जर मटेरियल एका भागातून उचलून दुसऱ्या भागात जर टाकला असेल तर अशा परिस्थितीत सेक्शन 48च्या सबसेक्शन 7 प्रमाणे रॉयल्टी वसूल करायचा अधिकार नाही, रॉयल्टी वसूल करू नये म्हणून. आता त्या सर्क्युलरवर रिलाय होऊन AR 1993 बॉम्बे पेज 144 राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र या केसमध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की असं जर जमिनीमध्ये एका भागातलं खोदकाम करून ते मटेरियल दुसरीकडे वापरलं असेल त्या जमिनीत तर अशा परिस्थितीमध्ये रॉयल्टी घेता येत नाही. आता हे जजमेंट कितीतरी मॅटरमध्ये दाखल केलेलं आहे. 1980चं सर्क्युलर दाखल केलेलं आहे. परंतु ते जजमेंट, ते सर्क्युलर याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं आणि रॉयल्टीच्या ऑर्डर्स केल्या जातात. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेला तहसीलपुढे हे प्रकरण असतात त्यावेळेला तहसीलदारांनी कशा पद्धतीने प्रकरणे हाताळायला पाहिजे. आता महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडच्या सेक्शन 237 प्रमाणे इन्क्वायरी करायचे अधिकार हे महसूल अधिकाऱ्यांना असतात आणि 237 प्रमाणे समरी इन्क्वायरी किंवा फॉर्मल इन्क्वायरी करण्याची प्रोसिजर त्यामध्ये दिलेली आहे. आता इन्क्वायरी करणं म्हणजे नेमकं काय करणं आहे. त्यांच्यापुढे जो गाव तलाठीने दिलेला अहवाल आहे, पंचनामा जो आहे तो एका बाजूचा पुरावा झाला. दुसरं, जमीन मालकाने सांगितलंय की माझ्या जमिनीमध्ये मी उत्खनन जे केलंय काहीच केलेलं नाही आहे, जे केलंय ते माझ्या जमिनीत लेवलिंग करायसाठी केलेलं आहे आणि लेवलिंग करताना तुम्हाला असं रॉयल्टी वसूल करायचा अधिकार नाही आहे. तर अगोदर तहसीलदारनी हे ठरवायला पाहिजे की यामध्ये वादाचा मुद्दा काय आहे. कारण 235 खाली डिसिजन देताना, कारण कलम 235 खाली त्याला निर्णय द्यायचा आहे लँड रेव्हेन्यू कोडच्या, निर्णय देताना असं स्पेसिफिक म्हटलेलं आहे कलम 235 मध्ये की दॅट ऑफिसर शॅल कंटेन फुल ग्राउंड ऑन इट्स ऑर्डर टू बी पास. म्हणजे पूर्ण ग्राउंड त्यांनी त्यात कव्हर करायला पाहिजे. ग्राउंड कव्हर करायचे म्हणजे काय झालं की मुद्देसूद त्याचं जजमेंट यायला पाहिजे की प्रतिवादीचं असं म्हणणं यामध्ये की तो त्या जमिनीमध्ये लेवलिंगचं काम करत होता, उत्खनन त्यांनी काही कुठलेही खनिज विकायसाठी केलेलं नाही आहे. अशा परिस्थितीत त्यांनी पहिले पाहायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे की त्या जमिनीमध्ये जे काही काम झालेलं आहे
ते खरंच जमिनीची लेवलिंग करायसाठी झालं आहे की त्यातून खोदकाम करून ते मुरुम माती दगड बाहेर विकलेलं आहे त्यांनी. त्यासाठी दोन्ही बाजूचा पुरावा विचारात घ्यायला पाहिजे. जर तो जमीन मालक म्हणत असेल की माझ्या जमिनीत माझ्या देखत पंचनामाच केलेला नाही, पंचनामा खोटा आहे, तर तहसीलदारनी त्या पंचसाक्षीदार जे असतील त्यांना साक्षी समन्स काढून तहसील कार्यालयात हजर ठेवायला पाहिजे. त्या पंचांकडून हे क्लिअर करायला पाहिजे की हा पंचनामा जो काही केलेला आहे तो त्यांनी जमिनीत बसून केला आहे की तलाठी कार्यालयात बसून केलेला आहे, हे पहिले त्यांनी क्लिअर करायला पाहिजे. आणि जर ॲम्बिग्युइटी क्रिएट झाली तर त्यांनी काय करायला पाहिजे, तहसीलदारांनी समक्ष स्वतः साईट व्हिजिट करायला पाहिजे. त्या अधिकार लँड रेव्हेन्यू कोडप्रमाणे त्या तहसीलदारला आहे. साईट व्हिजिट करून बघायला पाहिजे की उत्खनन केलेलं मटेरियल जे आहे ते काय वाटतं, जमिनीत लेवलिंग केलेलं दिसतंय की नाही. कारण लेवलिंग केलं असेल तिथं दिसून येत आहे नवीन माती पडलेली त्या भागामध्ये. किंवा तो बिल्डर जर म्हणत असेल की मी उत्खनन केलेलं मटेरियल तिथंच रस्त्याला वापरलेलं आहे, तो साईट इन्स्पेक्शन करून तिथं पाहू शकतो. परंतु अशा पद्धतीने कुठलीही चौकशी न करता निर्णय दिले जातात. आता त्यामध्ये काही निर्णय झालेले मी आपल्याला निदर्शनाला आणू इच्छितो. अहमदनगरला इंडियन सिमलेस कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, खूप कोट्यवधी रुपयाचं त्यांचं टर्नओव्हर आहे. त्यामध्ये त्यांचं कंपनीचं एक गेस्ट हाऊस आहे नगरमध्ये. त्या गेस्ट हाऊसमध्ये त्या कंपनीला व्हिजिट करणारे जे बाहेरचे गेस्ट येतात त्यांना राहायची त्यांची व्यवस्था तिथं केलेली आहे आणि त्यांना ब्रेकफास्ट देणं, त्यांना जेवण द्यायची तरतूद तिथं आहे. याच्या पलीकडे कमर्शियल ॲक्टिव्हिटी काही नाही आहे. आता एका तलाठी सर्कलने पंचनामा केला की या गेस्ट हाऊसमध्ये कमर्शियल ॲक्टिव्हिटी होतात, त्यामुळं त्यांच्याकडून रेसिडेन्शियल दाराने बिगरशिती आकार न घेता कमर्शियल दाराने घ्यायला पाहिजे आणि मागील इतके 10-20 वर्षाची त्यांच्याकडून पेनल्टी घ्यायला पाहिजे. तहसीलदारनी त्यावर रिलाय होऊन जो पंचनामा केला, अहवाल पाठवला तहसीलदारनी, त्यावर रिलाय होऊन त्या कंपनीला नोटीस पाठवली. कंपनीचे हजर झाले, त्यांनी म्हणणं दिलं की हा पंचनामा आमच्या जमिनीत बसून काही केलेला नाही आमच्या जमिनीमध्ये आणि हा पंचनामा पूर्ण खोटा आहे. त्या 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 प्रिमायसेसमध्ये आमचा जो काही वापर कमर्शियल होत नाही, रेसिडेन्शियलच होतो आहे. त्यामुळं आम्ही जे काही शेतसार भरत आलेलो आहे हा रेसिडेन्शियल तो योग्य आहे, कमर्शियल तुम्हाला लावता येणार नाही. आता तहसीलदारनी त्यांच्या म्हणण्याकडे काहीच लक्ष न देता खालून जो अहवाल पाठवला त्यावर रिलाय होऊन ऑर्डर करून टाकली त्यांनी की इतके लाख रुपये तुम्ही भरा. त्यामध्ये ती ऑर्डर चॅलेंज झाली एसडीओकडे. एसडीओकडे स्टे मागितलं, एसडीओनी स्टे द्यायला तयार नाही, परंतु कंपनीवर फोर्सफुली पैसे वसूल करायची कारवाई सुरू केली गेली. नंतर त्या कंपनीने सिव्हिल कोर्टामध्ये सूट फाईल केला, डिक्लरेशन मागितलं की तहसीलदारने जी केलेली ऑर्डर आहे बेकायदेशीर आहे, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो केलेले नाही आहेत आणि सिव्हिल सूट दाखल केला. त्या सिव्हिल सूटमध्ये हा प्रश्न निर्माण झाला की ती ऑर्डर करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. आता त्यामध्ये तहसीलदार स्वतः साक्षीला आले. तहसीलदारनं त्यांच्या क्रॉसमध्ये विचारलं गेलं की प्रतिवादींनी म्हणजे ह्या दाव्यातल्या वादींनी तुमच्यासमोर जे लेखी म्हणणं दिलं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो पंचनामा केलेला आहे तो पंचनामा प्रत्यक्ष जागेवर येऊन केलेला नाही, तलाठी कार्यालयात बसून केलेला आहे. पंच जे आहेत ते त्रयस्थ व्यक्ती नसून तलाठी कार्यालयामधले रोजंदारीवर काम करणारे मुलं आहेत, हे त्यांनी म्हटलेलं आहे की नाही. ते म्हणे हो म्हटलेलं आहे म्हणे. मग तुम्ही याची स्वतः खात्री केली का की तो पंचनामा केला तो प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून केलेलं आहे का तलाठी कार्यालयात बसून केलेलं आहे. तहसीलदार म्हणाला नाही ते मी त्याची काही खात्री केलेली नाही. दुसरा प्रश्न त्यांना विचारला होता की बा या कंपनीचं असं म्हणणं होतं की इथं वापर हा रेसिडेन्शियलच होतो, कमर्शियल होत नाही आहे. या तलाठीने जो अहवाल पाठवला तो सगळा खोटा अहवाल पाठवलेला आहे. हो भले त्यामध्ये असं आलेलं आहे. त्याची तरी तुम्ही स्वतः व्यक्तिशः पडताळणी केली का, तर म्हणणे त्याची पडताळणी केलेली नाही. तिसरा प्रश्न त्यांना असा विचारला गेला क्रॉसमध्ये की हे म्हणणं बरोबर होईल का की या वादींनी त्याचं जे काही म्हणणं दाखल केलं याच्यामध्ये त्या म्हणण्यामध्ये जे काही सबमिशन केलेलं त्याचा तुम्ही काही विचार केलेला नाही आहे. तर बरोबर त्याचा काही विचार केलेला नाही. त्यानं पुढं चौथा प्रश्न विचारला की तो तलाठी सर्कलने जो पंचनामा करून अहवाल पाठवलेला आहे तो खरा आहे तो खोटा आहे, हे काही तुम्ही स्वतः वैयक्तिक काही पडताळणी केलेली आहे. ते म्हणजे नाही मी काही वैयक्तिक पडताळणी केली नाही. त्या मॅटरमध्ये कोर्टाने असा निर्णय दिला की प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो केलेले नाही. त्या पॅटर्नमधल्या प्रतिवादींनी जे काही म्हणणं मांडलं त्याचा काही विचार न करता जर ऑर्डर केली असेल
तर इट इज अगेन्स्ट द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आणि ती ऑर्डर कोर्टाने सेट असाईड केलेली आहे. आता तीच ॲनॉलॉजी प्रत्येक रॉयल्टीच्या केसमध्ये ॲप्लिकेबल होते. जर प्रतिवादींनी त्याचं म्हणणं मांडलं, त्याचं काही विचार न करता जर तहसीलदार डायरेक्ट ऑर्डर करत असेल की इतके लाख रुपये, इतके कोटी रुपये तुम्ही रॉयल्टी भरा, तर दॅट ऑर्डर इज अगेन्स्ट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. तो काही हिअरिंग घेत नाही, त्याचं सुनावणीमध्ये काही निर्णय घेत नाही तो त्याच्याबाबत. आता पुण्याचे काही केसेस मी पाहिलेले आहेत. त्यामध्ये एक महम्मदवाडीची केस आहे. हवेली तहसीलकडे ते मॅटर चाललेलं होतं. तहसीलदारकडे तलाठ्याने अहवाल पाठवला की या जमिनीमध्ये अनधिकाराने उत्खनन केलेलं आहे, भरपूर 6-7 हजार ब्रासचं उत्खनन केलं. म्हणजे पंचनाम्यामध्ये असं आलेलं होतं की जमिनीला स्थळ निरीक्षण केलं असता त्यामध्ये 2 मोठाले ढीग दिसतात. एक खूप जुना ढीग आहे आणि दुसरा थोडा कमी ढीग आहे. त्या ढिगाचं मोजमाप काहीतरी दिलं त्यांनी, इतके ब्रास आहे ते. आणि उत्खनन केल्याचं कुठंच आले नाही, फक्त 2 मातीचे ढीग आले त्याच्यात. आता तहसील पुढं मॅटर चालताना तो जमीन मालक काय म्हणतोय किंवा मी काही उत्खनन करून ह्या जमिनीमधलं मुरुम माती दगड काही विकलेला नाही आहे, माझ्या जमिनीमध्ये मी लेवलिंगचंच काम करत होतो आणि लेवलिंगचे हे मातीचे ढीग पडलेले आहेत, त्यामुळं मी काही बेकायदेशीर उत्खनन केलेलं नाही आहे. आता तहसीलदारने निर्णय दिला. त्या तहसीलदारनी काय ऑब्झर्वेशन केलं की हे जमिनीचे लेवलिंगचं सपाटीकरणाचं काम करत होते, हे म्हणणं बरोबर वाटतंय, परंतु सपाटीकरण खूप मोठ्या प्रमाणात केलेलं दिसतंय म्हणून रॉयल्टी घ्यायला पाहिजे. आता हे काही रिझन झालं का? सपाटीकरण मोठ्या प्रमाणात आहे, जमीन 28 एकर जमीन आहे, त्यामध्ये सपाटीकरण मोठंच होणार आहे, काही छोटं थोडीच होणार आहे. परंतु हायकोर्ट सुप्रीम कोर्टाची जजमेंट, शासकीय सर्क्युलर आहे, त्याचाही काही विचार केला गेला. कारण 2015मध्ये मायनर मिनरल्स रूल्समध्ये अमेंडमेंट आणलेली आहे, रूल 45मध्ये, आणि त्यामध्ये अशी तरतूद आलेली आहे की सपाटीकरण जर होत असेल, करत असेल जमिनीचं, तर त्यामध्ये रॉयल्टी आकारता येणार नाही. आता ते सुद्धा दाखवलं गेलं त्यांना तहसीलला की अशी परिस्थिती आहे आणि गव्हर्नमेंटने अमेंडमेंट केलेली त्या रूल्समध्ये, आणि त्यामध्ये असं आलेलं आहे की अशा इव्हेंच्युअलिटीमध्ये रॉयल्टी घेता येत नाही. त्याचा काही विचार केलेला नाही. त्याच्यावर प्रांताकडे अपील झालं दाखल. अपिलामध्ये सुद्धा प्रांतांनी काही विचार केला नाही SDOनी, आणि खालची ऑर्डर कायम करून टाकली. आता ते अपील पडले ॲडिशनल कलेक्टरकडे. दुसरं एक मॅटर होता हवेली तहसील पुढंच, की त्यामध्ये तलाठ्यांनी अहवाल पाठवला की गोयल व इतर 6 व्यक्ती यांनी या जमिनीमध्ये अनधिकाराने उत्खनन केलेलं आहे, त्याचं माप दिलं एवढं माप. आता तहसीलदार नोटीस फक्त तर गोयललाच काढलेली आहे. गोयलनी म्हणणं दिलं त्यामध्ये तर मी काही उत्खनन केलेलं नाही आहे, माझ्या अख्ख्या सर्व नंबरमधला माझा एरिया जो आहे तो 45R माझा एरिया आहे, आणि त्या सर्व नंबरमधला मूळ मालक जो होता त्यांनी जे काही पूर्वी उत्खनन काही भागामध्ये केलेलं होतं त्याची त्यांनी रॉयल्टी भरलेली, त्याची पावते त्यांनी दाखल केलेले आहेत, परंतु मी माझ्या 45R कुठलंही उत्खनन केलेलं नाही आहे. आता तहसीलदारनी त्याचा विचार करायला पाहिजे होता की जे काही उत्खनन केलेलं याच्या 45R क्षेत्रामध्ये आहे का, किंवा मूळ मालकाने जे काही उत्खनन करून त्याची रॉयल्टी भरलेली आहे ती या 45R क्षेत्राची का दुसऱ्या कुठल्या क्षेत्राची, त्याचा काही विचार न करता, त्याच्या म्हणण्याचा काही विचार, काही शब्दसुद्धा लिहिला नाही त्यांनी त्या फाइंडिंगमध्ये, आणि त्या पंचनाम्यावर रिलाय होऊन ऑर्डर करून टाकली. त्याच्यावर त्यांनी अपील केलं प्रांताकडे, SDOकडे. SDOनी त्याला हिअरिंगची नोटीस बजावली की नाही बजावली त्याचा काही विचार न करता निकाल देऊन टाकला त्याच्या विरुद्ध की खालची ऑर्डर कायम करण्यात येत आहे. त्याला हिअरिंगची नोटीससुद्धा बजावलेली नव्हती त्याला, आणि त्यात अपीलात मॅटर पेंडिंग आहे. आता अशा पद्धतीने जर निर्णय दिले जात असतील तर योग्य नसतात. म्हणून महसूल अधिकाऱ्यांचं पहिलं कर्तव्य काय आहे, तलाठी सर्कलचं, पंचनामा करताना त्या जमीन मालकाला नोटीस द्यायला पाहिजे आणि त्याच्या समक्ष पंचनामा करायला पाहिजे काय असेल तो, आणि नंतर त्याचा डिटेलमध्ये अहवाल हा तहसीलकडे पाठवला गेला पाहिजे. तहसीलदारचं कर्तव्य काय, त्या जमीन मालकाने जे काही म्हणणं दिलं त्या म्हणण्याचा पूर्ण विचार करून त्याची इन्क्वायरी करायला पाहिजे. तो म्हणतोय त्याच्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. तो जर म्हणत असेल की मी जमिनीचं सपाटीकरण करतोय तर त्यांनी जागेवर स्थळ निरीक्षण करून पाहायला पाहिजे खरंच जमिनीचं सपाटीकरण होतं का. आता सपाटीकरण होत असेल तर रॉयल्टी घेता येत नाही. काही मॅटरमध्ये की तो शेततलाव करत होता, त्याचं शेततलावासाठी उत्खनन केलं आणि आलेलं जे उत्खनन करून निघालेलं मटेरियल त्यांनी बांधबंदिस्तीसाठी वापरलेलं आहे. त्याबाबत शासकीय परिपत्रक आहे की शेततलावासाठी जर काही उत्खनन केलं असेल तर त्याला रॉयल्टी लावता येत नाही.
म्हणजे कुठेही थोडं उत्खनन केलं की लगेच रॉयल्टी लावायची असा त्याचा अर्थ होत नाही. मग त्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे की मूळ जमीन मालकाने काय मुद्दा मांडलेला आहे याच्यामध्ये, त्यावर त्यांनी त्याच्या स्वतंत्र इश्यूज फ्रेम करून त्याच्यावर फाइंडिंग द्यायला पाहिजे. परंतु महसूल अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातून निष्पन्न काय होतं, फक्त वाद निर्माण होतात. रॉयल्टी काही कोणी भरत नाही, काही नाही. त्याच्या जमिनीवर बोजे टाका, काही करा, शेवटी ते मॅटर दिवाणी न्यायालयापर्यंत येतं की हायकोर्टापर्यंत पोहोचतं. आता दिवाणी न्यायालयात जसं मी आपलं इंडियन सिमलरचा किस्सा सांगितला, अशा पद्धतीने जर दावे दाखल झाले दिवाणी कोर्टात, तर हे अधिकारी तिथं क्रॉसमध्ये काही बोलू शकत नाहीत. त्याला फक्त एवढं विचारलं की त्या वादीने जे काही तुमच्या पुढं मुद्दा मांडला त्याचा तुम्ही काही विचार केला आणि त्याच्याकडे उत्तरं नाहीत काही त्याला. म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी अशा स्वरूपाच्या रॉयल्टी मॅटरमध्ये निर्णय देताना योग्य पद्धतीने कार्यप्रणाली अवलंबायला पाहिजे. ती जर अवलंबली तर त्यामधून काहीतरी चांगल्या गोष्टी निष्पन्न होतात. त्यामुळे महसूल अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तो कटाक्षाने कार्यपद्धतीला अवलंबणं हे आवश्यक वाटते. नमस्कार.